कालच्या लेक्चरची हेडिंग काय आहे रे? हेडिंग आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? इंट्रोडक्शन आणि मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स. सुरुवात करूयात या हेडिंग पासून. फिजिकल प्रॉपर्टीज. मला सांगा रे, फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे नेमकं काय काय येत असतं जे तुम्हाला माहिती आहे? 2-3 प्रॉपर्टीजची नावं. पहिली गोष्ट सुरुवात करूयात पोलॅरिटी पासून. पोलॅरिटीज डिसाइड करते, काही मुलींनी सांगितलं बरोबर. काय सांगितलं रे? बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट सोबत मेल्टिंग पॉइंट पण असतो, पण मेल्टिंग पॉइंटवर क्वेश्चन विचारत नाही. आपल्याला प्रश्न विचारतात सॉल्युबिलिटी. म्हणजे सर 3 गोष्टींवरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. एक तर पोलॅरिटी, एक असते बॉइलिंग पॉइंट आणि एक असते सॉल्युबिलिटी. ह्या तिघांवरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. ह्या प्रॉपर्टी तुम्हाला इथेच सांगून देतो पटापट, कारण की खूप जास्त क्वेश्चन बनत नाही. आता मला सांगा, हा जो अल्काइन मी काढलाय ह्याला मी सिमेट्रिक म्हणू की अनसिमेट्रिक म्हणू? आणि हा जो मी काढलाय CH3C ट्रिपल बॉन्ड CH, ह्याला काय म्हणू रे? एक सिमेट्रिक आणि दुसरा अनसिमेट्रिक. बाकी की बात आहे. सिमेट्रिक आणि दुसरा अनसिमेट्रिक. तुम्ही याला बघून सांगा, याच्यातला एक आहे नॉन पोलर. कोण? पहिला की दुसरा? नॉन पोलर केव्हा म्हणतो आपण? जेव्हा नेट डायपोल एक्झिस्ट करत नाही, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स नाही. हा पण SP आणि तो पण, हा पण सेम आणि तो पण सेम. तर याचा इलेक्ट्रॉन कुणाच्या एका बाजूला जातील का? म्हणजे काय, डायपोल 0 होईल का? आणि अशा मॉलिक्युलला आपण काय म्हणतो? नॉन पोलार म्हणत असतो. व्हेरी गुड. ओके, आता याला बघा. काय हा सिंगल बॉन्डेड आहे म्हणजे sp3 आहे. हा ट्रिपल बॉन्डेड म्हणजे sp आणि हा पण sp. हे दोन्ही पण सेमच आहेत, म्हणजे या बॉन्ड मध्ये पोलॅरिटी नाही. पण हा जो लेफ्ट वाला बॉन्ड आहे हा sp3 म्हणजे लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि हा sp म्हणजे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. तर एका साइडला एरो जाईल का? डायपोल कॅन्सल होईल का? नॉट इक्वल टू 0 म्हणजे मॉलिक्यूल पोलार. पण अगेन दोन्ही पण कार्बनच आहेत. इवन दो हा sp आहे आणि हा sp3 आहे, पण याच्यात खूप जास्त फरक नाही. म्हणून हे स्ट्रॉंग पोलार आहेत की वीकली पोलार? वीकली पोलार आहे. तर हे वीकली पोलार असतात, स्ट्रॉंगली पोलार नसतात. सो पोलॅरिटीचा कॉन्सेप्ट कळला का? ओके, सो पोलॅरिटी सर आपण डिसाइड करतो. जर सिमेट्रिक असतील तर नॉन पोलार, अनसिमेट्रिक असतील तर वीकली पोलार. तो नॉन पोलार टू वीकली पोलार मध्ये यांची पोलॅरिटी असते. मला सांगा, दुसरी प्रॉपर्टी जर मला शिकायची आहे, म्हणजे कुठली प्रॉपर्टी सर? बॉइलिंग पॉइंट. तर मी कुठल्या 3 गोष्टी चेक करत असतो? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. मला माहिती आहे सर, बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे नेमकं चेक काय करायचं रे? फंक्शनल ग्रुप. जर सर्व अल्काइनच असतील तर तुम्ही दुसरी गोष्ट चेक करणार, सांगा बरं? व्हेरी गुड. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास, आणि मास पण सेम असेल तर तुम्ही तिसरी गोष्ट चेक करणार. व्हेरी गुड. पण इनव्हर्सली, बरोबर का रे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग, आणि इनव्हर्सलीला 1 लिहितात. खरे का? ओके सर. तो ह्यावाल्या गोष्टी आहेत. तो हे बॉइलिंग पॉइंट चेक करण्यासाठी. अगेन तिसरा पॉइंट चेक करायचा आपल्याला. काय चेक करायचं आहे? सॉल्युबिलिटी. तर आपल्याला माहित आहे, लाईक डिझॉल्व्स पोलार, पोलार मध्ये सॉल्युबल, आणि नॉन पोलार, नॉन पोलार मध्ये सॉल्युबल. मग मला सांगा, पाणी कसं आहे रे? वॉटर H2O पोलार, आणि हे लोक नॉन पोलार किंवा वीकली पोलार. मग मी असं म्हणू का? नॉट सोल्युबल, किंवा जर वीकली पोलार असतील तर स्लॅश करून काय लिहितो? लेस सोल्युबल किंवा स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. बरोबर आहे की नाही? मग सॉल्युबल कशात असतील? तर सॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. व्हेरी गुड. त्याच्या लक्षात राहिला तो शब्द, सॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. कोणी म्हणेल सर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणजे नेमकं काय घ्यायचं? तर जसं की क्लोरोफॉर्म असतो CHCl3 हा असतो. असं नाही तर मग आपले हेक्झेन, हेप्टेन हे वाले अल्केन्स असतात, किंवा कार्बन टेट्राक्लोराइड असतो. हे असतात ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. हे स्लाइटली पोलार असतं आणि हे नॉन पोलार असतं. नॉन पोलार का होईल रे CCl4? सांगा बरं. चारीचे चारी क्लोरीनच आहेत, एकमेकांना कॅन्सल करून टाकतील. अरे लक्षात आलं की नाही? याच्यात पण कार्बन आणि याच्यात पण कार्बन, तर त्याचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस थोडे थोडे सारखे येतील आणि ते सॉल्युबल होईल. कळालं का काय हे? तर ओके, चल. क्वेश्चन जास्त कुठून येईल सर? तर इथूनच येईल. आला तर ह्या 2 मधून एवढा नाही विचारत, इथून विचारतात. आणि प्रश्न काय विचारतात? तर प्रश्न विचारतात काहीतरी असा,
सपोज आपल्याला विचारतील CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड CH हा दिला एक, CH3 C ट्रिपल बॉन्ड CH आणि CH ट्रिपल बॉन्ड CH. तुम्हाला विचारलं बॉइलिंग पॉइंटचा ऑर्डर लिहा. याला A म्हणतो, ह्याला B म्हणतो, ह्याला C म्हणतो. सांगा बरं बॉइलिंग पॉइंटचा ऑर्डर. सर्वात जास्त, मग आणि मग सर्वात पहिले तुम्ही चेक केलं सर्वांचा फंक्शनल ग्रुप सेमच आहे. मग तुम्ही चेक करणार होते मास. मग तुम्हाला लक्षात आलं याचं मास सर्वात जास्त, कारण की कार्बन जास्त आहेत ना. मग ह्याचं मास कमी, मग ह्याचं मास कमी, तर ऑर्डर हा आला. फार तर दुसरा प्रश्न कायच येऊ शकतो सर एक्स्ट्रीम, हा येऊ शकतो. सपोज तुम्हाला काय केलं बॉन्ड लाईन मध्ये काढतो, सोपा पडतं. असा एक मॉलिक्यूल दिला पेंटीन, बरोबर आहे ना, पेंटाईन. मग काय केलं 4 ठेवले आणि एकाला ब्रांच लावली आणि इथे लिहिला, बरोबर आहे. आणि तुम्हाला हे एवढंच विचारलं ए आणि बी मध्ये सांगा, ए चा जास्त, पक्का का? ओके. बॉइलिंग पॉइंट ऑफ ए इज ग्रेटर दॅन बी. काय लॉजिक लावलं सर आपण? याच्यात पण 5 कार्बन, ह्याच्यात पण 5 कार्बन, म्हणजे मास सेमच आहे, पण याच्यात ब्रांचिंग जास्त म्हणून याचा बॉइलिंग पॉइंट कमी. एवढा सोपा कॉन्सेप्ट आहे. तर हा बॉइलिंग पॉइंटचा म्हणजे इथे फिजिकल प्रॉपर्टी वाला पोर्शन डन. आता पुढचा काय आहे? केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे अल्काइन्सच्या रिएक्शन. अरे ज्याला अल्किन व्यवस्थित आलं त्याला अल्काइन काहीच नाहीये, बस रिव्हिजन काइंड ऑफ थिंग आहे. कसं तर जरा समजून घ्या. पहिली गोष्ट, हा थोडासा वेगळा आहे, हे अल्किन मध्ये नव्हतं, हे फक्त अल्काइन मध्येच आहे. अरे पण काल परवा मी थोडीशी आयडिया दिली होती तुम्हाला, काट्याने काटा काढायचा एक रिएक्शन होती, अल्काइन बनवायचे होते अल्काइन पासूनच, आठवलं का? तिथे तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की सर माझ्याकडे जर एखादा अल्काइन असेल तर तो ऍसिडिक इन नेचर असतो, म्हणून माझी पहिली रिएक्शन किंवा पहिला केमिकल प्रॉपर्टी काय आहे? ऍसिडिटी ऑफ अल्काइन. पण लक्षात ठेवा रे, मधले म्हणजेच नॉन टर्मिनल अल्काइन हे ऍसिडिक नसतात. रिझन, कारण की त्यांचे 4 बॉन्ड संपले. बघा याचे 4 बॉन्ड संपले का? ह्याचे पण 4 बॉन्ड संपले का? ह्यांच्याकडे हायड्रोजनच नाही, तर हायड्रोजन देऊ शकतात का? पण हा वाला देऊ शकतो. तर लक्षात ठेवा, कसे वाले अल्काइन्स ऍसिडिक इन नेचर असतात? टर्मिनल. प्राऊड ऑफ यू. टर्मिनल अल्काइन्स आर ऍसिडिक. का बरं सर असं? मला सांगा रे, एखादी गोष्ट ऍसिड आहे तर ती काय लूज करते? H+ लूज करते. मग हा जर ऍसिड असेल तर ह्याने पण काय केलं पाहिजे? H+ लूज केला पाहिजे. अरे सर H+ लूज केला तर कार्बनवर काय उरेल? तुम्हाला असं काहीतरी कॉन्सेप्ट सांगितला होता का रे जीओसी मध्ये? एक मॉलिक्यूल ऍसिडिक तेव्हाच असतो जेव्हा तो काय लूज करतो, आणि तो मॉलिक्यूल H+ तेव्हाच लूज करतो जेव्हा त्याचा बनणारा कॉन्जुगेट बेस, असा शब्द वापरला होता का रे? कॉन्जुगेट बेस हा कसा असतो? स्टेबल असतो. अरे बरोबर आहे की नाही? आणि हा का स्टेबल आहे सांगा बरं? व्हेरी गुड. हा कार्बन कसा आहे? sp, इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. अरे लक्षात राहिलं ना? असं वगैरे आहे. पण लोक म्हणतात असं तोंडी सांगून चालत, प्रूफ द्या, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी यांनी काय केली? रिएक्शन करवली. काय रिएक्शन करवली? चला वाचून काढा एकदा सेंटेन्स. लिथियम अमाइड LiNH2. लिथियम अमाइड एक स्ट्रॉंग बेस आहे, त्याची टर्मिनल अल्काइन सोबत रिएक्शन करवली तर लिथियम ऍसेटिलाइड बनले आणि हायड्रोजन गॅस काय झाला? लिबरेट झाला. काय म्हणतात ते समजून घ्या. याची रिएक्शन काय आहे? हा तर कॉन्सेप्ट होता की हे काय आहे? ऍसिडिक आहे. पण याचा प्रूफ म्हणून रिएक्शन जरा नीट बघा रे. त्यांचं म्हणणं आहे की सपोज माझ्याकडे एखादा टर्मिनल अल्काइन असेल ज्याच्याजवळ काय अवेलेबल आहे? H. ह्याला जर मी कशासोबत रिएक्शन करवली? लिथियम अमाइड LiNH2 याच्यासोबत जर रिएक्शन करवली तर काय होत असतं? हा ऍसिड आहे तर हा बॉन्ड इथून तुटेल का? कार्बन मायनस मध्ये आणि H+ मध्ये. हा RC ट्रिपल बॉन्ड C. अरे LiNH2 कसा तुटत असेल? Li+ मध्ये आणि NH2. कॉमन सेन्स आहे का? ह्याचा मायनस वाला पोर्शन आणि ह्याला प्लस वाला काय बनेल रे? RC ट्रिपल बॉन्ड C. आणि याच्या शेजारी कोण येईल? लिथियम. ह्यालाच नाव काय दिले बघा? लिथियम ऍसेटालाइड्स. ऍसेटालाइड्स म्हणजे 2 कार्बन असतील तर, 3 असतील तर वेगळं नाव, 4 असतील तर अजून वेगळं नाव. तुम्हाला ही गोष्ट सांगितली ना, एक कार्बनला फॉर्म म्हणतात, फॉर्मिक ऍसिड, ऍसेटिक ऍसिड, असे नाव. चला ठीक आहे, पुढे येणार आहे, कन्फ्युज नाही करा. चला, हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह नावाच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला सांगून देईल जेव्हा सांगायचं तेव्हा. तर तिथून ते नाव घेतलेलं आहे. लेट इट. अजून बाहेर कोण गेलं? काय ह्याने हा H+ सोडला, हा NH3 आणि H एक तर प्रायमरीला काय बनवतील? NH3 बनवतील. अमोनियाचा पंजंट स्मेल येत असतो.
अमोनिया गॅस असतो आणि ह्याचा स्मेल कसा असतो, पंजंट. पंजंट म्हणजे सोप्या भाषेत घाणेरडा, जो आपल्याला आवडत नाही, इरिटेटिंग स्मेल. अरे तुम्ही बायोलॉजी स्टुडंट आहे, तुम्हाला तर ही गोष्ट पण सांगू शकतो, जरा समजून घ्या. आपण जेव्हा युरिनल्स पासून पास होतो घाणेरडा स्मेल येतो स्पेसिफिक, किंवा लिटरली तुम्हाला एका स्कूटीवर बसून घेऊन जात आहे मी, डोळ्याला पट्टी बांधलेली, तुम्हाला माहित नाही, पण एका स्पेसिफिक स्पॉट, सपोज पब्लिक युरिनल होतं, तुम्हाला लगेच लक्षात येते कुठेतरी युरिनल आहे. गटर असेल तर वेगळा स्मेल येतो, बरोबर आहे ना, युरिनल असेल तर वेगळा, है ना. एवढं इमॅजिन करायची गरज नाही, एक्सप्रेशन बदलू नका, है ना. खरंच खोडी घेऊन गेलो मी, बघा लगेच ओळखायला येतं ना युरिनलचा स्मेल, कारण की आपल्याला माहित आहे की आपण जे आहेत ह्युमन बिईंग्स हे युरिओटेलिक आहेत. युरिओटेलिक, युरिकोटेलिक हे शब्द ऐकलेत का? बर्ड्स जे असतात ना, बर्ड्स, एव्स ग्रुप हा युरिकोटेलिक असतो, म्हणजे त्यांचा युरिन एक्सक्रिटामध्ये युरिक ऍसिड जात असतं. आणि ह्युमन बिईंग्स जे आहेत किंवा बरेच सारे मॅमल्स हे असतात युरिओटेलिक, म्हणजे यांचा युरिन एक्सक्रिटा जो जात असतो त्याचा डॉमिनंट प्रोडक्ट असतो युरिया. आणि युरियाचं माहितीये का तुम्हाला स्ट्रक्चर कसं असतं? NH2C डबल बॉन्ड NH2. अरे ते साबुदाणा सारखं खत माहितीये तुम्हाला? साबुदाणा सारखं असतं सफेद वाला खत. कधी गेले ना तुम्ही शेतात मध्ये वगैरे गेले ना, मुद्दाम हा प्रयोग करा, थोडं युरिया हातामध्ये घ्यायचा, खायचं नाही, थांबा, त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, सडनली एकदम बर्फासारखं गार वाटतं. मला सांगा ही रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे की एंडोथर्मिक? एक्झो एंडोथर्मिक आहे. अबे एक्झोथर्मिक म्हणजे तुम्हाला गरम लागलं असतं, तर तुम्हाला थंड लागलं, याचा अर्थ रिॲक्शन कशी होती, एंडोथर्मिक. हा तो युरिया असतो. जर आपण एक सहज अनालिसिस म्हणून सांगितलं की जर आपण युरिन टेस्ट केली, युरिन टेस्ट मध्ये वॉटर कंटेंट किती आहे, युरिया कंटेंट आहे आणि वेस्ट किती आहे, तर 97 to 98% जो असतो तो काय असतो, वॉटरच असतो, फक्त H2 असतो. उरलेल्या 2 ते 3% डॉमिनंट कोण असतो, युरिया. युरिया जसा पाण्यामध्ये पडतो, ऑलरेडी बॉडीमध्ये पण पाण्यातच आहे, सपोज युरिनल मध्ये फ्लश केलं, पाणी पडलं, बरोबर आहे, ह्याची रिॲक्शन होते आणि H2O सोबत रिॲक्ट झाला ना, एक ऑक्सिजन याच्यासोबत द्या, कुठला गॅस रिलीज होऊन जाईल, एक ऑक्सिजन याच्यासोबत देऊन द्या, मेकॅनिझम नाही सांगायचं, शॉर्टकट. एक हायड्रोजन याला द्या, एक हायड्रोजन याला द्या, H2 असा होता ना, ट्रिक सारखं बघून घ्या ना, असं, हा एक NH3, हा एक NH3, बरोबर का, तर 2 काय उडून जातील, या अमोनियाचा तो स्मेल असतो घाणेरडा. दुसरे पण वेस्ट आहेत, ऑर्गेनिक वेस्ट, पण वन ऑफ दिस स्मेल कशामुळे असतो, अमोनियामुळे. आपल्याला लगेच लक्षात येईल ना, बघा आधी याचा स्मेल येत होता का, नाही, याचा स्मेल येत होता का, जसा तुम्ही ह्याच्यात टाकला स्मेल यायला लागेल, कारण की हा रिलीज झाला, कन्फर्म झाला, अल्काइनच होता, किंवा जो कोणी होता तो ऍसिडिकच होता. जर ऍसिडिक नसता तर H+ दिला असता का, H+ दिलाच नसता तर अमोनिया बनला. एवढंच नाही, काल आपण बघितलेली परत एकदा रिॲक्शन ऍसिडिक आहे, तुम्ही हे नाही फक्त लिथियमच टाका, एवढ्यात पण काम होऊन जाईल, बरोबर आहे. काल सांगितलं तसं हा इथून तुटेल, बरोबर आहे का, H+ मध्ये, आणि हा सपोज याचे 2 मॉलिक्युल होते आणि याचे पण किती, लिथियमचं तुटणं काल शिकवलं होतं का रे. लिथियम जसा तुम्ही सोल्युशन मध्ये टाकला तो Li+ बनतो, कारण की त्याला हिलियम सारखं बनायचं असतं, आणि किती इलेक्ट्रॉन लूज करेल, 2. हे 2 मायनस वाले आणि हे 2 प्लस, 2 मॉलिक्युल्स ऑफ काय बनतील, RC ट्रिपल बॉन्ड C, आणि शेजारी कोण येईल, प्लस. हे 2 H+ असतील ना, हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन 2 रॅडिकल बनतील, आणि रॅडिकल कंबाईन झाले तर H2 गॅस लिबरेट होईल, लगेच तुम्हाला बबल्स दिसतील वर येताना, हायड्रोजन गॅस लिबरेट झाला. एवढंच नाही, हायड्रोजन गॅस हा इन्फ्लेमेबल असतो, जर त्याला जाळलं तर तो पॉप साऊंड करून जळून जातो, तर कन्फर्म होऊन जाईल की याच्याजवळ H+ आहे, म्हणजे हा कसा बिहेव करतो, ऍसिडिक. कन्क्लुजन, टर्मिनल अल्काइन्स आर डॅश इन नेचर, ऍसिडिक इन नेचर, म्हणजे ते काय लूज करतात, H+ लूज करतात. रिझन, त्यांचा कॉन्जुगेट बेस जो एनायन बनतो तो sp हायब्रिडाइज आहे, निगेटिव्ह चार्ज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह वर स्टेबल असतो, म्हणून तो स्टेबल आहे, म्हणून कॉन्जुगेट बेस कसा आहे, स्टेबल. प्रूफ म्हणून काय रिॲक्शन करू शकता, LiNH2 टाका, अमोनिया लिबरेट होईल, लिथियम टाका, हायड्रोजन लिबरेट होईल. अरे लक्षात आलंय का, एकदम व्यवस्थित, ओके. तो हा झाला एक कॉन्सेप्ट. चलो पुढे जाऊयात, ही झाली पहिली रिॲक्शन. इथे त्यांनी माहिती सांगितलेली, ठीक आहे, काय एवढं लक्षात नाही घ्यायचं, अल्टिमेटली याच्यात कन्क्लुजन हेच आहे की टर्मिनल अल्काइन्स आर डॅश इन नेचर, सांगा, ऍसिडिक इन नेचर. आता बाकी हे एक 1 to 1 लाईन टू लाईन वाचण्याची काही गरज नाही, तो याला आपण सरळ स्किप करू. पुढची रिॲक्शन आहे ऍडिशन ऑफ डायहायड्रोजन, म्हणजेच हायड्रोजनेशन. काय तुम्हाला ही रिॲक्शन येते, मी एक रिॲक्शन लिहितो, त्याचा प्रोडक्ट तुम्ही सांगायचा नक्कीच प्रयत्न कराल. CH ट्रिपल बॉन्ड CH, याच्यामध्ये लिहितो मी
2H2 बॅलन्स करायची गरज नसते तशी. निकेल, प्लॅटिनम किंवा आणि सोबत सांगा काय होत असतं. एक डबल बॉन्ड तुटतो दोन्हीकडे हायड्रोजन, दुसरा पण डबल बॉन्ड तुटतो दोन्हीकडे. अरे प्रोडक्ट बोलो रे, बरोबर आहे का? ही रिएक्शन कंट्रोल्ड आहे की अनकंट्रोल्ड आहे? जेवढे डबल बॉन्ड असतील अख्खेच्या अख्खेच ब्रेक होणार. अरे समजतं का? एकदम व्यवस्थित. ओके चलो, मागचे बुडबुड करू नका, इकडे लक्ष द्या. आडवे बसू नका, लई मार खा. एकदम निवांत नका बसू. तुमचे व्हिडिओ तुम्हालाच दाखवले जाईल नाही, हे वाले नाही, सीसीटीव्ही वाले. ओके, याच्यामध्ये तर मिस दिसतोय ना. ओके, तिसरी रिएक्शन. अरे ही फॉर्मॅलिटी होती, सोडून दिली सरळ. टेक्स्टबुक मध्ये पण काय लिहिलेलं माहिती आहे? एनसीईआरटी आणि महाराष्ट्र टेक्स्टबुक मध्ये इथे 2 ओळी दिल्यात आणि रेफर चॅप्टर तो आणि तिथे जाऊन बघा असं दिलेलं आहे. तो काय परत नाही करायचं. ओके, ऍडिशन ऑफ हॅलोजन्स. तुमच्याकडे आहे CH2 डबल बॉन्ड CH2. हे थोडं आठवून सांगा मला, याचं काय व्हायचं? बोलो बोलो बोलो, काय व्हायचं? डबल बॉन्ड तुटणार, दोन्हीकडे एक एक ब्रोमीन ऍड होणार. आठवलं का? तुम्हाला आठवतं काय? ट्रान्स एडिशन आहे म्हणून सांगितलं होतं. 3 मेंबर सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट. आता एवढं डिटेल मध्ये जायची गरज. जर एक डबल बॉन्ड होता तर एकदा ब्रोमीन व्हायचा. आता अल्काईन आहे म्हणजे किती डबल बॉन्ड आहेत? तर ठीक आहे, ट्रिपल बॉन्ड एक आहे म्हणा, 2-3 डबल बॉन्ड म्हणण्यापेक्षा ना, एक ट्रिपल बॉन्ड आहे, बरोबर आहे. ओके, याच्यात ब्रोमीनचे किती मॉलिक्यूल लागतील? एक बॉन्ड तुटेल, दोन्हीकडे ब्रोमीन ब्रोमीन. खरंय का सर? अजून एक बॉन्ड तुटेल, इकडे पण ब्रोमीन आणि इकडे पण काय भेटेल सांगा? CH सिंगल बॉन्ड CH. एक ब्रोमीन ह्याला, एक ब्रोमीन 2 नाही सॉरी, बरोबर का? टेट्रा ब्रोमो बनेल, बरोबर आहे का? काय मी याला टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन म्हणू शकतो? ओके, का बरं? काय होत असतं टेस्ट मध्ये सांगा बरं? ब्रोमीनचा कलर ब्राऊन किंवा येलो शेड मध्ये असतो. तो जर या अल्काईन मध्ये टाकला तर हा अल्काईन त्याला कन्झ्युम करतो आणि त्याचा कलर नाहीसा होतो, म्हणजे डिसअपिअर होतो. म्हणून याला टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन पण म्हणतात. रेड ब्राऊन किंवा येलो म्हणा. डार्क असेल म्हणजे सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड असेल तर रेड ब्राऊन दिसतं, खूपच पातळ असेल म्हणजे पाणी जास्त तर येलो दिसतं. ह्याचा कलर काय होऊन जात असतो? डिसअपिअर होऊन जात असतो. म्हणून याला आपण ब्रोमीन वॉटर टेस्ट असं पण म्हणतो. याद आहे क्या? काय अवघड आहे काय रिएक्शन मध्ये? काहीच नाही. तर ही अशी रिएक्शन होऊन जात असते. चलो, ही पण रिएक्शन जी आपली बढिया बात. पुढे जाऊयात रे. ऍडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स. हायड्रोजन हॅलाइड्स म्हणजे काय रे? HX. HX म्हणजे काय? HCl, HBr आणि HI. शक्यतो HF च्या रिएक्शन परफॉर्म करत. रिझन आठवलं का? HF चा बॉन्ड स्ट्रॉंग असतो, तो तुटला की जास्त एनर्जी रिलीज होते. ओके, तुम्ही पहिले तर मला हे सांगा याच्यात काय व्हायचं, म्हणजे तुम्ही आता मला ट्रिपल बॉन्ड मध्ये काय होईल हे सांगाल. डबल बॉन्ड तुटणार. व्हेरी गुड. एका साइडला H, एका साइडला पण कुठल्या साइडला काय? नंबर देतो 1 2 3. कुठे काय जाईल सांगा? 2 ला Cl आणि 1 ला काय? याला आपण मार्कोनिको रूल म्हटलं होतं. अनसिमेट्रिक अल्किन मध्ये प्लस मायनस मध्ये तुटणारा रिएजंट असेल तर निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट विल अटॅच टू द कार्बन हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन. आता फक्त एवढंच झालंय की माझ्याकडे ट्रिपल बॉन्ड आलाय, बरोबर ना? हे होतं अल्किन साठी. आता आपण कशासाठी बघतोय सर? अल्काईन साठी. ओके, काय टाकतो रे याच्यात? HCl. ह्याची रिएक्शन दोनदा होते, बरोबर ना? ओके, पहिल्यांदा काय होईल सांगा? एक मॉलिक्यूल टाकला तर एक बॉन्ड तुटेल, इकडे H इकडे Cl. सांगा बरं काय भेटलं? CH3C. इथे आला Cl, इथे डबल बॉन्ड उरलं का सर? ओके, इथे CH2 झाला. ही रिएक्शन इथेच थांबणार. एक अजून HCl सोबत हा मॉलिक्यूल रिएक्ट करेल, कारण की डबल बॉन्ड उरलाय ना. परत एकदा हा इथे अटॅक करेल, म्हणजे एक बॉन्ड तुटेल. खरं आहे का? कुठे हायड्रोजन जास्त आहे? इथे. इथे H जाईल आणि इथे मार्कोनिको रूल. अनसिमेट्रिक अल्किन, अनसिमेट्रिक रिएजंट, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट विल अटॅच. अरे झेपलं का? ओके, काय भेटलं सांगा रे? CH3C. इथे पण Cl आणि इथे पण Cl, इथे CH3. कोणी मला सांगेल का जर एका कार्बनवर 2 हॅलोजन आले तर त्याला विसिनल म्हणतात की जेमिनल? तर जेमिनल डायहॅलाइड भेटतात तुम्हाला.
कसे भेटतात? जेमिनल डायहॅलाइड्स हे कंपाऊंड तुम्हाला भेटत असतात. झेपली का ही वाली रिएक्शन? ओके चलो, तो एकदा सेंटेन्स वाचून बघा, कळते का आपल्याला अर्थ? कळालं? जेमिनल डायहॅलाइड बनवतात का? जेमिनल डायहॅलाइडच आहे. दॅट्स इट. सपोज मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून असा मॉलिक्यूल दिला की इथे दिला असा ट्रिपल बॉन्ड, बरोबर, इथे दिला ट्रिपल बॉन्ड, इथे रिएक्शन करवली आणि तुम्हाला काय सांगितलं, याच्यामध्ये मी 2 इक्विव्हॅलंट HCl टाकले. एक्झाम मध्ये 1 जरी म्हणजे इथे 2 जरी लिहिलेला नसेल तरी रिएक्शन तुम्ही शक्यतो 2 वेळाच करायची. ह्यांनी इथे 2 नाही जरी लिहिला तरी रिएक्शन किती वेळा करणार? 2 वेळाच करणार. एक वेळा कधी करायची? जेव्हा इथे लिहून येईल 1 इक्विव्हॅलंट किंवा 1 मोल असं लिहून येईल तेव्हाच एकदा रिएक्शन करायची. अदरवाईज बिंदास किती वेळा रिएक्शन कराल? हा सिमेट्रिक आहे, फरक पडतो का? हा बॉन्ड जाईल इकडे H इकडे Cl, हा बॉन्ड जाईल इकडे H इकडे Cl, अजून एक बॉन्ड जाईल इकडे H आणि इकडे Cl. पण एवढं लक्षात ठेवा, दोन्ही Cl एकाच कार्बनवर येणार बे. आता भी तो जेमिनल आहे. अरे बरोबर ना? ओके चलो, झेपला का? बढिया बात. किती सोप्या रिएक्शन आहे, ते अल्किन्सच आहे सर्व, आधीच सांगितलं होतं तुम्हाला, है ना? चलो नेक्स्ट, ऍडिशन ऑफ वॉटर. जरा इथे तुम्ही डोकं लावून बघा रे, मी एक क्वेश्चन देतो, तुम्ही नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा बरं. अरे ये क्या बात हुई, ये रंग नहीं चाहिए था जिंदगी में, हरा रंग डाला. वो गाना भी तो है ना कुछ, हरा रंग डाल, गाने तो गाता नहीं है ना, माधुरी दीक्षित वाला गाना है क्या, हरा रंग डाला. ओके चलो 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 चलो, याच्यात करायचंय काय? 40% H2SO4, 1% HgSO4. अरे आठवलं का कुणाला याची ट्रिक काय होती? ते लोक असं लिहून देतात, आपण काय समजायचं असतं? एक्झॅक्ट. अबे एवढं चांगलं विसरू नका बे, एक्सप्रेशन बदला. हे ते लोक देतील, तुम्हाला काय कळत असतं? हा ऍसिड आहे, 40% ऍसिड आहे म्हणजे 60% काय आहे? पाणी आहे. ओके. 1% HgSO4 आहे म्हणजे 99%. सोप्या भाषेत इथे काय ऍड करायचंय? H3O+ चे प्रॉपर आयन्स इमॅजिन केले तर H+ आणि OH- कराल का रिएक्शन? लिहा बरं रफ मध्ये शेवटच्या पेजवर. मला वाटतं झाली पण होती ही रिएक्शन. हे पूर्ण नाही लिहायचं तुम्हाला, प्रोडक्ट काढायचा प्रयत्न करा फटाफट, फास्ट है ना? ओके. आ गया क्या? बताओ नाम क्या आया? अच्छा, एक डबल बॉन्ड कडून OH लावला का? अरे ही वाली हिंट होती ना तुमच्याकडे. रिएक्शन किती वेळा होते? अल्किन मध्ये 1 वेळा, तर अल्काइन मध्ये? मग मला सांगा, हा पण अल्काइनच आहे का? मग रिएक्शन 2 वेळा होईल का? पहिल्या स्टेप मध्ये काय होईल तुम्ही सांगा? काही उलट सुलट विचार नका करू रे. पहिल्या स्टेप मध्ये काय होईल सांगा? आता एवढं सांगितलं ना, ह्याचा अर्थ हा समजला होता तुम्हाला? ओके, पहिले सांगा सिमेट्रिक अनसिमेट्रिक. अनसिमेट्रिक, हा पण अनसिमेट्रिक. कोणचा रूल लागेल? निगेटिव्ह पार्ट कोण आहे? विल अटॅच टू द कार्बन हॅव्हिंग, म्हणजे मध्ये का? म्हणजे एक डबल बॉन्ड जाईल का? इकडे H आणि इकडे सर्वांना झेपलं? लिहू. ओके, CH3C. इथे कोणाला सर? OH. एक डबल बॉन्ड उरला का रे? इथे CH2. अरे घाई नको रे, पुढे लक्ष दे. आता परत मला सांगा, रिएक्शन थांबेल की अजून एक वेळ होईल? कुठले आयन आहेत तुमच्याकडे? H+ आणि OH-. अरे बरोबर आहे की नाही? परत एकदा अनसिमेट्रिक. निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट इथेच का?
पक्का? ओके, म्हणजे सर हा पण डबल बॉन्ड जाईल इथे OH आणि इथे लिहा बरं परत एकदा CH3C, इथे पण OH, शेजारी पण OH आणि त्याच्या पुढे काय झालं? झेपलं का रे? काय तुम्हाला एक गोष्ट माझी सांगून झालीये, एका कार्बनवर 2 OH कधीच नसतात. काय होत असतं त्याचं? H2O निघून जातो, आठवलं का? H2O निघून गेला म्हणजे मायनस H2O झाला का? ओके, आणि उरलेल्यामध्ये काय लावायचा? CH3C डबल बॉन्ड O CH3. सेंटेन्स वाचून बघा. अल्काइन्स रिॲक्ट विथ वॉटर, म्हणजे असल मध्ये रिॲक्शन तर वॉटर सोबतच आहे, H प्लस OH मायनस, पण रिॲक्टिव्ह करण्यासाठी ऍसिड टाकलंय, पण ऍसिड खूप स्ट्रॉंग आहे का? नाही. 40% सल्फ्युरिक ऍसिड, 1% HgSO4 मर्क्युरिक सल्फेट टू फॉर्म अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स. अल्डिहाइड आणि कीटोनला टुगेदर काय शब्द वापरतात? कार्बोनिल. दॅट्स इट. झेपलं का रिएक्शन? एकदम व्यवस्थित. ओके, एका रिएक्शन करून दाखवाल का मला? ओके, बघूयात आपण मिळून सोडवूयात. कसं आहे ना, नीट एकदम सरळ सरळ प्रश्न तर विचारत नाही, तर तुम्हाला एक अगदी सोपा प्रश्न देऊन टाकतो. कदाचित तुम्हाला तो अगदी नाही वाटणार. कुठे? हा, असं पण म्हणू शकतो. परफेक्ट बात, तू सांगितलं तर तो तिथेही वाढवून दाखवतो. कुठे बनला होता आपला? हा बनला होता ना. याची पुढची स्टेप जर मला करायची नसेल तर मी असं लिहिलं तरी काही पाप केलं. हा इनॉल आपोआपच कीटो मध्ये कन्वर्ट होत असतो. आठवलं का? इन ऑल डबल बॉन्ड इकडे आणि एस तिकडे, अल्टिमेटली हेच बनलं का? CH3C डबल बॉन्ड O CH3. यातले अर्धे मॉलिक्युल टॉटोमराइज होऊन याच्यात जातात रेडीमेडच, उरलेल्यांची रिएक्शन होऊन पण तेच बनणार आहे. लक्षात आलंय का? आता आपण काय शिकलो होतं की अल्काइनचे रिएक्शन एक वेळा होतात की 2 वेळा होतात? 2 वेळा होतात, बघा ना. म्हणून मी तुम्हाला 2 वेळच्याच पद्धतीने सांगितलं, इथे एकदा आणि तिथे एकदा. पण हा इन ऑलचा कीटो तर नॅचरली होतोच, हा आणि हा सेमच तर आहे. लक्षात आलंय का? ओके, चला. हा वाला दिला, याच्यामध्ये लिहिलं मी पहिले तर अल्कोहोलिक KOH, इथे लिहितात A. मग याच्यामध्ये मी लिहिला NaNH2, इथे लिहिला B. मग याच्यामध्ये लिहून टाकला 40% H2SO4, 1% HgSO4. चला, गाईड कराल का मला? ओके, अल्कोहोलिक KOH हिटिंग वरून काय आठवलं? बीटा इलिमिनेशन म्हणजे काय? अल्फाचा आणि हा बीटाचा, बीटाचा H अल्फाचा Br, बाहेर काय जाईल? उरेल काय? CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड, बरोबर का? काय हे पण तेच काम करतं रे, NNH2. ओके, परत एकदा तेच काम होईल. इथे लिव्हिंग ग्रुप अल्फा, त्याचा शेजारी इथला H, इथला Br जाईल आणि ट्रिपल बॉन्ड बनेल, म्हणजे बी काय तुमच्याकडे? CH ट्रिपल बॉन्ड CH बनला. झेपलंय का? ह्याची ट्रिक काय होती सर? हे म्हणजे तुम्हाला काय लक्षात येत आहे? सोप्या भाषेत H3O+. खरं आहे का? ह्याचे आयन सांगा बरं ब्रॅकेट मध्ये. H+ आणि OH मायनस. सिमेट्रिक आहे, कोणी कुठे चिपकवला तर फरक पडत. पण मी OH साइड साइडला लावू की एकालाच लावू? एक डबल बॉन्ड गेला, इथे गेला H, इथे गेला, आता इथे 2 हायड्रोजन झाले आणि तिथे किती आहे? एकच. पुढच्या वेळेस जेव्हा एक बॉन्ड जाईल, इकडे OH येईल आणि इकडे काय येईल? हे झेपलं का तुम्हाला? लेफ्टला काय आहे? CH3. अरे बरोबर ना? ओके, बरं एकच डबल बॉन्ड काढू, तो कीटो इनॉल केलं तरी चालतं, नाही तर ठीक आहे. इथे इथे काय उरले आता तुमच्याकडे? CH, एक OH आणि एका कार्बनवर 2 OH आले तर काय होत असतं? H2O निघून जातं का? H2O निघून गेलं तर उरलं काय तुमच्याकडे? CH3C डबल बॉन्ड H बनला का अल्डिहाइड? झेपलं? ज्याच्याकडे लिव्हिंग ग्रुप आहे तो अल्फा, त्याचा शेजारी बीटा, इथला OH मायनस बीटाचा H काढतो, डबल बॉन्ड इकडे येतो, ब्रोमिन जातो, एक डबल बॉन्ड आला इथे. पुढच्या वेळेस हा Na+ आणि NH2 या बीटाचा हायड्रोजन काढतो, डबल बॉन्ड इथे, ब्रोमिन गेला, आला ट्रिपल बॉन्ड. तू कशाला काही म्हण, याला अल्फा म्हणलं तर त्याला बीटा म्हणशील का? कारण की तुला सुरुवातीला हा ब्रोमिन पळून लावायचा होता म्हणून याला अल्फा म्हणलं.
तुला जर हा आधी पळवायचा असता त्याला अल्फा म्हण, काही फरक पडत नाही. बात तो होने वाली आहे. हा ना, तू लक्षात आली काही पण रिएक्शन. असे ए बी आणि सी आपल्याला विचारतात एक्झाम मध्ये. ए बी आणि सी ओळखा, तर व्यवस्थित ओळखता आले पाहिजे. चला, ही पण रिएक्शन झेपली व्यवस्थित. ओके, चॅलेंज आहे, बघूयात किती लोक ब्रेनचा वापर करू शकतात. बरोबर आहे. काय म्हणत आहेत आपल्याला, कन्वर्ट करायचे कशाला, 3-मिथाइल ब्यूट 1YNE कशामध्ये बदलायला सांगताय रे, 3-मिथाइल आणि ब्युटेन 2ONE. सांगा सांगा सांगा, काय करू. पहिले तर याचं चित्र काढलं पाहिजे, बरोबर का. ओके, चित्र काढूयात. ब्यूट म्हणजे किती कार्बन, 1, 2, 3 आणि 4. मला सांगा, नावापासून चित्र काढताना बिंदास नंबरिंग देऊन टाकू शकतो, खरे का. त्यांनी जिथे जे सांगितले ते जोडा. 3 ला काय जोडा, मिथाइल, आणि 1 ला काय लावा, ट्रिपल बॉन्ड. याच्याकडे एकच एच, याच्याकडे पण एक एच, याच्याकडे 3. बरोबर काढले का. ओके, ह्याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये करायचंय, बरोबर आहे ना. ह्याचं पण चित्र काढा सर. ब्यूट म्हणजे किती कार्बन, 4 कार्बन. ह्याच्या पण 3 ला काय जोडा म्हणताय, मिथाइल. 2 ला काय म्हणताय, ONE. म्हणजे उरलेले काय असतील, हायड्रोजन. झेपलंय का सर्वांना, हेच बनवायचं होतं. ओके सर, हे तर लक्षात आलं. आता सर्वांना हे कळायला पाहिजे इथे काय टाकू, कारण की रिएक्शन आपण आताच शिकलोय. तर त्या हिशोबाने मी काय टाकलं पाहिजे सांगा, 40% H2SO4, 1% HgSO4. अरे, आपल्या नीट मध्ये कधी कधी स्ट्रेट फॉरवर्ड हे जर नाही टाकायचं तर ऑर मध्ये H3O+ टाकलं तरी अर्थ तोच झाला. ऍसिडिक वॉटर, हे पण तर ऍसिडिक वॉटरच आहे ना, हे पण ऍसिडिक वॉटर. झेपली काही पण रिएक्शन, झालं कन्व्हर्जन. तो असा तो कन्व्हर्जनचा प्रश्न होता. आता शेवटचा पॉइंट, अल्काइनच्या एवढ्याच रिएक्शन दिल्या, दॅट्स इट. आता आहे आपल्याकडे पुढचा पॉइंट, आणि तो काय आहे, युजेस. युजेस झाले की अल्काइन खतम, मग बेन्झीन. आता युजेस अगेन बरेच सारे सीईटी असतील, जेई असतील, नीट असतील, प्रत्येकच ठिकाणी युजेस देतात. एकदा व्यवस्थित वाचून झाले पाहिजे. काय तुम्हाला माहिती आहे, इथाईनचं दुसरं नाव ऍसिटिलीन आहे, बरोबर आहे. जसं तुम्ही इथिनचा वापर अल्कोहोल किंवा अल्डिहाइड्स बनवायला करायचे किंवा बाकीचे फंक्शनल ग्रुप बनवायला करायचे, तसा इथाईनचा पण वापर तुम्ही प्रिपरेशन ऑफ इथेनॉल बनवायला करू शकता. कसं रे, CH ट्रिपल बॉन्ड CH आहे, खरं आहे का. याच्यामध्ये मी काय करतो, H3O+ टाकतो. आताचीच रिएक्शन होईल का, डबल बॉन्ड तुटेल, एका साईडला 2 H जातील तर तो काय होईल, आणि एका साईडला 2 OH जातील तर H2O गेला तर हा बनेल का रे, हाच तर असतो इथेनॉल. झेपलं का. ओके, ज्याला ऍसिटल्डिहाइड म्हणतात, प्रोपॅनोन, इथेनॉइक ऍसिड, काहीही बनवू शकतात. दुसरा यूज, मॅन्युफॅक्चर ऑफ पॉलिमर्स, सिंथेटिक रबर, सिंथेटिक फायबर, प्लास्टिक ETC. अरे, तुम्हाला आठवलं का, आपण इथिन पासून पॉलिथिन बनवला होता, पॉलिमरायझेशन. तसंच मी इथाईन पासून पॉलिइथाईन पण बनवू शकतो. सपोज इथाईनचे 2च मॉलिक्यूल घेतो, असे हजारो मॉलिक्यूल असतात. हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचरला हा बॉन्ड पुढे अरेंज होत असतो. याचे ऑलरेडी 4 होते, 5 शक्य आहेत का. मग हा पुढे जातो, तो अजून पुढे जातो, आणि अशी लॉंग चेन बनत जातो. इनडायरेक्टली ह्याला जर आपल्याला शॉर्टकट मध्ये लिहायचं तर आपण असं लिहित असतो, CH डबल बॉन्ड CH. एवढं उरतंय ना, एक बॉन्ड लेफ्टला आणि एक बॉन्ड राईटला, असं किती टाइम्स, असा पॉलिमर बनत असतो. तर पॉलिमर प्लास्टिक सिंथेटिक फायबरला पण वापरतात. परत एकदा पुढचा यूज, इथिनचा पण हाच यूज होता. जर तुम्हाला फ्रुट्सला आर्टिफिशियली राईप करायचं असेल ना, पिकवायचे असतील, तर तुम्ही हे वापरत असता. इथिन पण चालतो आणि इथाईन पण चालतो. एवढंच नाही, ऑक्झी ऍसेटाइलिन म्हणजे वेल्डिंग ना, वेल्डिंग. त्याच्यामध्ये नॉर्मल सुरसुरी असते दिवाळीला, वेल्डिंगची वेगळी सुरसुरी असते बघा. साऊथच्या मूवीची एंट्री दाखवतात बघा, हा ना, म्हणजे हिरो कुठे असेल, ऑफिसमध्ये बसलेला, पण फायटिंगला बरोबर तिथेच घेऊन जातात जिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे. थोडस ठिणग्या बिनग्या उडल्या पाहिजे एकदम, है ना, माऊल. त्याची एंट्री आधी पाय बी दिसताय, आधी एकतर गुंडा उडत उडत येऊन पडतो, मग त्याचे पाय बी, मग त्या ठिणग्या उडतात. लक्षात ठेवा, त्या ज्या सुरसुऱ्याच असतात ना, जे पण त्याला म्हणत असतील, लक्षात ठेवा त्या काय असतात. हा PYQ आहे बरं का. ऑक्झी ऍसेटाइलिन असतात. ऑक्झी म्हणजे ऑक्सिजन, ऍसेटिलीन म्हणजे
इथाईन आणि ऑक्सिजन ह्याचं मिक्सचर करतात आणि त्याला सॉलिड होऊ देतात. जसं तुम्ही एक शब्द ऐकलाय का रे, अमलगम. कुठलाही मेटल मर्क्युरी सोबत जर फ्यूज झाला तर त्याला काय म्हणतात? मर्क्युरी नेचर मध्ये कसं असतं? लिक्विड. आणि बाकीचे मेटल सॉलिड. पण जेव्हा अमलगम बनतो तो सॉलिडच बनतो. तसा ऑक्सिजन जरी गॅस असेल, जेव्हा तुम्ही या दोघांना फ्यूज करून टाकता ते सॉलिडच्या फॉर्म मध्ये बनतात. आणि मग ती जी स्पेशल काइंड ऑफ ती सुरसुरी असते वेल्डिंगची, त्याच्यामध्ये ते ऑक्झिॲसिटायलिन असतं. मग जसं दोन मेटलला तुम्ही टच केलं आणि करंट दिला म्हणजे सर्किट कंप्लीट झालं, तर तो जो ऑक्झिॲसिटायलिन असतो ना, तो एवढा हायली एनर्जी तयार करतो, म्हणजे एक्झोथर्मिक रिएक्शन होते, एवढी हीट रिलीज होते की इन्स्टंटली त्याचे दोन मेटल तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आणले ना, ते तिथेच वितळतात आणि एकमेकांना वेल्ड होतात, म्हणजे चिपकतात. अरे वेल्डिंग मध्ये दोन अँगल नाही का जोडतात, रॉड जोडतात, तर हे असं वाला आहे. तर हे विचारत असतात, तर लक्षात ठेवा, वेल्डिंग मध्ये किंवा स्ट्रॉंग हार्ड मेटलला कट करायचं तर कुठली फ्लेम वापरतात? ऑक्झिॲसिटायलिन फ्लेम वापरतात. तर हे असं आहे. तर हे झाले कशाचे? अल्काइन्सचे युजेस. इथे आपला अल्काइन पण संपतो. शेवटचा पार्ट काय उरला? एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणजे बेन्झीन. लक्षात आलं इथपर्यंत?